अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. मित्रांनो, तुम्हाला हे गाणं माहितीच असेल. कोणी गायलं आहे बरं? कोणी सांगू शकेल का? असं काय म्हणता निलेश दादा? हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं हे गाणं आहे ना? हो, बरोबर. चला तर मग जाणून घेऊया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याबद्दल. भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा अत्यंत समृद्ध आणि वैभवशाली आहे. या परंपरेला आपल्या अद्वितीय गायकीने, संशोधनशील वृत्तीने आणि संगीत निर्मितीने नवे आयाम देणाऱ्या महान कलाकारांमध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. ते केवळ श्रेष्ठ गायक नव्हते, तर प्रतिभावान संगीतकार, अभ्यासू संशोधक, उत्कृष्ट शिक्षक आणि नवनिर्मितीचे धनी होते. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासोबतच नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत आणि चित्रपट संगीतालाही नवे सौंदर्य दिले. त्यांच्या गायकीत परंपरेचा पाया आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दिसून येतो. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म 21 सप्टेंबर 1929 रोजी गोवा राज्यातील मंगेशी येथे झाला. त्यांचे मूळ नाव गणेश बाळकृष्ण अभिषेकी असे होते. त्यांचे वडील बाळकृष्ण अभिषेकी हे विद्वान कीर्तनकार आणि संस्कृत पंडित होते. घरातील धार्मिक आणि सांगीतिक वातावरणामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गोव्यात पूर्ण केले. पुढे त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि संस्कृत, तत्त्वज्ञान व भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. शास्त्रीय संगीतासोबतच साहित्य, अध्यात्म आणि भारतीय संगीतशास्त्रात यांचाही त्यांनी अभ्यास केला. वडिलांकडून त्यांना संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. त्यानंतर त्यांनी अनेक दिग्गज गुरूंकडून विविध घराण्यांची गायकी आत्मसात केली. त्यामुळे त्यांच्या गायकीत आग्रा, जयपूर, अत्रोली आणि ग्वाल्हेर घराण्यांचा प्रभाव दिसून येतो. विविध परंपरांचा अभ्यास करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली. पंडित अभिषेकी यांच्या गायकीची काही प्रमुख वैशिष्ट्ये अशी होती: रागदारीचे सखोल ज्ञान, स्पष्ट व मधुर आवाज, कल्पक आलापी, वेगवान व अचूकताना, भावपूर्ण सादरीकरण, शब्दप्रधान मांडणी, लायकीवरील प्रभुत्व. त्यांच्या प्रत्येक मैफिलीत श्रोत्यांना विद्वत्तेचा आणि भावनांचा सुंदर मिलाप अनुभवायला मिळत असे. गायक म्हणून प्रसिद्ध असतानाच ते उत्कृष्ट संगीतकारही होते. त्यांनी अनेक मराठी संगीत नाटकांना अविस्मरणीय संगीत दिले. त्यांच्या संगीतामुळे अनेक नाटके अजरामर झाली. त्यांनी पारंपरिक रागांमध्ये नवनवीन प्रयोग केले आणि आधुनिक रसिकांना शास्त्रीय संगीत अधिक जवळचे करून दिले. मराठी नाट्यसंगीतातील नवसंजीवनी देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांसाठी संगीत दिले आणि नव्या पिढीला नाट्यसंगीताची गोडी लावली. त्यांच्या संगीतामुळे नाट्यगीतांना शास्त्रीयतेचा पाया आणि लोकप्रियतेचा स्पर्श मिळाला. पंडित अभिषेकी यांनी अनेक अभंग, भक्तिगीते आणि स्तोत्रांना स्वरबद्ध केले. त्यांच्या भक्तिसंगीतात भक्तिभाव, माधुर्य आणि शास्त्रीयता यांचा सुंदर संगम दिसतो. त्यांनी मराठी भावगीत क्षेत्रातही मोठे योगदान दिले. त्यांच्या संगीतामध्ये शब्दांना योग्य न्याय मिळत असे, त्यामुळे प्रत्येक गीत श्रोत्यांच्या मनात कायमचे घर करून राहत असे. मर्यादित प्रमाणात का होईना, पण त्यांनी चित्रपटांसाठी देखील संगीत दिले. त्यांचे संगीत नेहमीच दर्जेदार, अभिजात आणि भावपूर्ण राहिले. ते सतत नवीन राग, बंदिशी आणि संगीत परंपरांचा अभ्यास करत असत. त्यांनी भारतीय संगीतशास्त्राचा सखोल अभ्यास करून अनेक नवीन विचार मांडले. पंडित अभिषेकी हे अत्यंत समर्पित गुरु होते. त्यांनी अनेक शिष्य घडवले. त्यांच्या शिष्यांमध्ये अनेक नामवंत गायक, संगीतकार आणि रंगभूमीवरील कलाकारांचा समावेश होतो. त्यांच्या शिकवण्याची पद्धत अत्यंत संयमी, शिस्तबद्ध आणि अभ्यासपूर्ण होती. त्यांच्या शिष्यांमध्ये विशेषतः शौनक अभिषेकी, राजा काळे, देवकी पंडित, मंगेश मुळे यांसारख्या कलाकारांनी भारतीय संगीत विश्वात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गायकीची परंपरा पुढे नेली. त्यांच्या मते संगीत ही केवळ कला नव्हती, तर ती साधना होती. नियमित रियाज, गुरुभक्ती आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांवर त्यांचा विशेष भर असे. ते अत्यंत साधे, नम्र, अभ्यासू आणि शिस्तप्रिय होते. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही त्यांनी कधीही अहंकार बाळगला नाही. विद्यार्थ्यांशी ते प्रेमाने वागत आणि प्रत्येकाला प्रोत्साहन देत. त्यांच्या संगीत सेवेबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
विविध सांस्कृतिक संस्थांनी त्यांचा सत्कार केला. त्यांच्या कार्यामुळे भारतीय संगीत विश्व समृद्ध झाले. त्यांनी पारंपरिक संगीताचा पाया कायम ठेवत नव्या पिढीच्या अभिरुचीनुसार अनेक प्रयोग केले. त्यामुळे शास्त्रीय संगीत अधिक लोकप्रिय झाले. त्यांच्या संगीतामुळे हजारो युवक शास्त्रीय संगीताकडे आकर्षित झाले. त्यांनी भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे 7 नोव्हेंबर 1998 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वातील एक महान तारा अस्त पावला. मात्र त्यांचे संगीत आजही रसिकांच्या मनात जिवंत आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासातील एक अजरामर व्यक्तिमत्व होते. त्यांनी संगीताला नवे सौंदर्य, नवी दिशा आणि नवा विचार दिला. गायक, संगीतकार, संशोधक आणि गुरु या सर्व भूमिकांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. त्यांची गायकी, संगीत रचना आणि शिष्य परंपरा हीच त्यांच्या कार्याची खरी स्मारके आहेत. भारतीय संगीताच्या इतिहासात त्यांचं नाव सदैव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. त्यांच्या जीवनातून समर्पण, परिश्रम, साधना आणि संस्कृतीप्रेम यांची प्रेरणा प्रत्येक संगीतप्रेमींना मिळत राहील. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.